नमस्कार. या भागामध्ये आपण व्यवसाय पर्यावरणाचे बहिर्गत घटक पाहणार आहोत. व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने बहिर्गत पर्यावरण हा घटक अधिक महत्त्वाचा असतो, कारण या पर्यावरणाचा परिणाम हा व्यापक व दीर्घकालीन स्वरूपाचा असतो. तसेच या पर्यावरणावर कोणते नियंत्रण आपण आणू शकत नाही. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार दिसू शकतात. एक आहे सूक्ष्म पर्यावरण व दुसरा आहे स्थूल पर्यावरण. प्रथमतः आपण सूक्ष्म पर्यावरण म्हणजेच मायक्रो एन्व्हायरमेंट म्हणजे नेमके काय हे लक्षात घेऊ. ज्या पर्यावरणामध्ये व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर व धोरणावर सूक्ष्म पद्धतीने परिणाम होत असतो, या पर्यावरणाला आपण सूक्ष्म पर्यावरण असे म्हणतो. या पर्यावरणामध्ये विविध घटकांचा समावेश होतो. ते घटक आपण लक्षात घेऊ. पहिला घटक आहे तो म्हणजे ग्राहक. व्यवसाय संस्थेच्या यशामध्ये व विकासामध्ये ग्राहक हा महत्त्वाचा घटक आहे, कारण ग्राहक हा बाजारपेठेचा राजा समजला जातो. ग्राहकांच्या आवडीनिवडी असेल, त्यांची विचारसरणी असेल, ग्राहकांचे मानसशास्त्र असेल, व्यक्तिगत अंदाजपत्रक असेल, खरेदीची प्रेरणा असेल, इत्यादी घटकांचा व्यवसायाच्या विक्रीवर परिणाम होत असतो. कारण ग्राहकांची आवड निवड भिन्न भिन्न असते, त्याचा व्यवसायावर परिणाम हा होतो. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे पुरवठादार. व्यवसाय संस्थेसाठी लागणाऱ्या विभिन्न प्रकारच्या सामग्रीचा पुरवठा हा पुरवठादाराकडून नियमितपणे होणे आवश्यक ठरते. यामध्ये यंत्रसामुग्री असेल, उपकरणे असेल, प्रामुख्याने कच्चा माल असेल, अर्धपक्का माल असेल, सुट्टे भाग असेल, इत्यादी सामग्रीचा नियमितपणे पुरवठा जर झाला तर उत्पादनात सातत्य राखून उत्पादनाचे प्रमाण वाढवता येते. त्यामुळे पुरवठादाराची कार्यक्षमता असेल, तत्परता असेल, सहकार्य असेल, प्रामाणिकपणा असेल, या सर्व गोष्टींचा व्यवसायावर परिणाम होतो. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे स्पर्धक. बाजारपेठेतील स्पर्धकांचे स्वरूप, त्यांची संख्या, त्यांची शक्ती, आर्थिक कुवत, विक्री यंत्रणा, स्पर्धकांची धोरणे, त्यांची व्यूहरचना, स्पर्धकांच्या अनुषंगाने असणारा वस्तू विक्रीचा हक्क, स्पर्धकांचे वस्तूंचे चिन्ह इत्यादी घटकांचा व्यवसायाच्या कार्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, समजा एखादी कंपनी स्मार्ट टीव्हीचे उत्पादन करीत असेल तर स्पर्धकाला त्याच्यापेक्षा पुढचे उत्पादन हे करावे लागते. त्यानंतर पुढील भाग आहे तो म्हणजे जनता. जनता म्हणजे लोकांचा व्यवसाय. जनता म्हणजेच एक प्रकारे सर्वसामान्य लोक होय, कारण लोकांचा व्यवसायाशी वेगळ्या प्रकारे संबंध येत असतो. जनतेमध्ये व्यवसाय संस्थेचे संभाव्य ग्राहक व हितचिंतक असतात. त्यामुळे जनतेची व्यवसायाबद्दल असणारी आस्था असेल, आदरभाव असेल, आपलेपण असेल, इत्यादी घटकांचा व्यवसायावर परिणाम हा होऊ शकतो. म्हणून जनता म्हणजेच असा कोणताही गट की ज्याचा व्यवसायावर हा प्रभाव पडू शकतो. त्याचे हित साधण्यासाठी प्रत्यक्षात किंवा अव्यक्त हितासाठी संघटनात्मक प्रयत्न हे अपेक्षित असतात. म्हणजे जनतेमुळे व्यवसाय संस्थेला नावलौकिक प्राप्त होतो. त्यानंतर आहे भांडवलदार. भांडवलदार हा घटक देखील सूक्ष्म पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे, कारण वित्तीय घटकाविषयी व्यवसाय संस्थेची ध्येय धोरणे आणि व्यूहरचनेची आखणी करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करता येत नाही. त्यामुळे भांडवलदार हा घटक व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम करीत असतो. त्यानंतर विपणन मध्यस्थ. विपणन मध्यस्थ हा व्यवसायाशी निगडीत अधिक महत्त्वाचा घटक आहे, कारण विपणन मध्यस्थामार्फत वस्तू प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत जी आहे ही पोहोचवण्याचे कार्य केले जाते. तसेच वस्तूची विक्री असेल, विपणन देखील बऱ्याच वेळा मध्यस्थामार्फत केले जाते. यामध्ये घाऊक व्यापार असेल, किरकोळ व्यापार असेल, एजंट असेल, यासारख्या मध्यस्थांचा समावेश होतो. या मध्यस्थांची क्षमता, ग्राहक संबंध, विक्री धोरणे, विक्री यंत्रणा, बाजारपेठेचे ज्ञान या सर्व घटकांचा परिणाम विपणन कार्यावरती होत असतो. त्यामुळे हा घटक आपण महत्त्वाचा मानतो. त्यानंतर पुढील भाग आहे तो म्हणजे स्थूल पर्यावरण, ज्यास आपण मॅक्रो एन्व्हायरमेंट असं म्हणतो. सूक्ष्म पर्यावरणापेक्षा स्थूल पर्यावरण किंवा मॅक्रो एन्व्हायरमेंट हे अधिक महत्त्वाचे आहे, कारण ते पूर्णपणे अनियंत्रित असते. आता हे यातील कोणते घटक आहेत ते आपण आता लक्षात घेऊ. पहिला घटक आहे तो म्हणजे आर्थिक पर्यावरण. आर्थिक पर्यावरण हा स्थूल पर्यावरणातील अत्यंत संवेदनशील घटक आहे, कारण व्यवसायावर आर्थिक वैशिष्ट्ये व आर्थिक धोरणाचा परिणाम हा निश्चित होतो. त्यामध्ये देशाची असणारी आर्थिक धोरणे असतील. उदाहरणार्थ आयात निर्यात धोरण असेल, म्हणजेच साखर आयात करण्यास समजा सरकारने निर्णय घेतला तर त्याचा फायदा ग्राहकांना होतो, परंतु साखर उद्योगावर त्याचा प्रतिकूल परिणाम हा होतो. त्यानंतर आहे आर्थिक परिस्थिती.
सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर सरकारचे वित्तीय धोरण चांगले राहते, परवाना धोरण चांगले राहते, उद्योगविषयक धोरण चांगले राहते, त्याचा फायदा हा व्यवसायाला होतो. त्यानंतर आहे आर्थिक नियोजन. सरकारचे आर्थिक धोरण किंवा नियोजन भांडवलशाहीला पोषक असेल तर त्याचा परिणाम हा व्यवसायावर चांगल्या पद्धतीने होतो. आर्थिक धोरणामध्ये आर्थिक परिस्थितीचा विचार करून उत्पादन निर्देशांक असेल, राज्यांची आर्थिक स्थिती असेल, अनुदाने असतील, कर सवलती असेल, करापासून मिळणारे उत्पन्न असेल, इतर सेवा सुविधा असतील इत्यादी घटकांचा व्यवसायावर परिणाम हा होतो. त्यामुळे आर्थिक पर्यावरण व्यवसायावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व दीर्घकालीन प्रभाव पाडत असल्यामुळे आर्थिक पर्यावरण अधिक महत्त्वाचे ठरते. जागतिकीकरणामुळे बाजारपेठेत विस्तृत झाल्यामुळे हे पर्यावरण महत्त्वाचे ठरते. त्यानंतर आहे सामाजिक व सांस्कृतिक पर्यावरण. सामाजिक व सांस्कृतिक पर्यावरणाचा व्यवसायावर परिणाम होतो, कारण व्यवसायाची काही सामाजिक उद्दिष्टे असतात. तसेच परदेशातील असणाऱ्या सांस्कृतिक पर्यावरणाचा देखील विविध मार्गाने व्यवसायावर परिणाम होतो. यामध्ये कामगारांचा दृष्टिकोन असेल, कामगार व्यवस्थापन संबंध असेल, विविध प्रकारचे संस्कार असतील, व्यावसायिक संबंध असतील, उपक्रमात्मक स्वरूप असेल, दृष्टिकोन असेल, राजकीय तत्वज्ञान असेल, कायदेशीर स्वरूपाचे पर्यावरण असेल, व्यावसायिक नीतिमत्ता असेल, शासन व शासकीय धोरणे असेल इत्यादी घटकांचा समाजावर परिणाम हा होतोच. कारण जीवनशैली बदलली तर अनेक वस्तूंच्या मागणीवर त्याचा चांगला परिणाम होत असतो. सामाजिक एकोपा असेल, ऐक्य असेल, सामंजस्य असेल, सलोखा असेल या घटकांचा देखील व्यवसायाच्या विकासावर परिणाम हा होतो. सांस्कृतिक पर्यावरण हे देखील महत्त्वाचे आपण मानतो, कारण सांस्कृतिक पर्यावरणामध्ये लोकांचा धर्म असेल, प्रथा असेल, परंपरा असेल, चालीरीती असेल, सण उत्सव, धार्मिक नियम, जीवन पद्धती, समारंभ पद्धती, प्रार्थना इत्यादी घटकांचा पर्यावरणामध्ये समावेश होऊ शकतो. उदाहरणार्थ भारतीय लोक 3:30 मुहूर्ताला अधिक महत्त्व देतात. आपल्या कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्याचा परिणाम विविध व्यवसायात अनुकूल असाच होतो. उदाहरणार्थ एस टी महामंडळ असेल, ट्रॅव्हल्स असेल किंवा रेल्वे असेल, त्या संबंधित काळामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवतात. भारतासारख्या विविध राज्यामध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात व त्यांना महत्त्व दिले जाते. याचा विविध व्यवसायावर अनुकूल असा परिणाम दिसून येतो. त्यानंतर आहे लोकसंख्याविषयक पर्यावरण. लोकसंख्याविषयक पर्यावरण हा महत्त्वाचा घटक असून सामाजिक पर्यावरणाचा तो एक भाग मानला जातो. लोकसंख्याविषयक पर्यावरणामध्ये लोकांच्या दृष्टीने लोकसंख्या वाढीचा दर असेल, वयाची रचना असेल, कुटुंबाचे आयुर्मान असेल, कुटुंब नियोजन असेल, कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम असतील, उत्पन्न व राहणीमान पातळी असेल, धर्म असेल इत्यादी घटकांचा व्यवसायावर परिणाम होतो. तर प्रत्येक देशात लोकसंख्याविषयक पर्यावरण वेगवेगळे असते. या पर्यावरणात्मक घटकांचा व्यवसायाच्या उत्पादन असेल, विपणन, वित्त, कर्मचारी या घटकावर परिणाम दिसून येतो. म्हणजेच विकसनशील देशातील लोकसंख्येतील वाढ व उत्पन्नावरील असणारी वाढ भविष्यकालीन बाजारपेठेला आकर्षित करू शकते. त्यानंतर आहे राजकीय किंवा सरकारी पर्यावरण. भारतातील राजकीय पक्ष असेल, राजकीय पक्षांची ध्येयधोरणे असतील, राजकीय पक्षांची विचारसरणी असेल, राजकारण असेल, राजकीय निर्णय असतील, राजकीय पक्षांची सरकारे असतील, राजकीय स्वरूपाची आंदोलन असतील या घटकांचा राजकीय पर्यावरणामध्ये समावेश होतो. काही राजकीय पक्षांची विचारसरणी ही भांडवलशाही असू शकते तर काहींची समाजवादी असू शकते. राजकीय घडामोडीमुळे सरकारचे अस्तित्व काही वेळा धोक्यात येऊन राज्यामध्ये किंवा देशामध्ये जर अस्तित्व निर्माण झाले तर त्याचा फटका व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसू शकतो. म्हणून राजकीय पर्यावरण अनुकूल राहावे यासाठी वेगवेगळे मोठे उद्योग समूह प्रयत्नशील देखील राहतात. त्यानंतर आहे नैसर्गिक पर्यावरण. निसर्गातील अनेक घटना व घडामोडींचा परिणाम व्यवसायाला होतो. उदाहरणार्थ गेल्या वर्षी कोल्हापूर व सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात महापूर झाला. काही वर्षापूर्वी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंप झाला होता. अलीकडच्या काळात रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आले होते. या विशिष्ट अशा नैसर्गिक कारणांच्या वेळी मोठ्या प्रमाणात व्यवसायाला प्रतिकूल असा फटका दिसून येतो. त्यानंतर आहे तंत्रज्ञान विषयक पर्यावरण. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे असणारे ई कॉमर्स होय. ई कॉमर्समुळे रेग्युलर किंवा पारंपरिक स्वरूपाचे जे काही व्यापारी आहेत किंवा जे काही कंपन्या जे काही व्यावसायिक आहेत त्यांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण घेऊ शकतो लँडलाईन व मोबाईल असेल.
लँडलाईन सुरुवातीला मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होत होती, परंतु ज्या वेळेपासून मोबाईल आला तेव्हापासून लँडलाईनची विक्री घडलेली आहे. म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानात देखील व्यवसायावर परिणाम हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. उद्योग संस्थेच्या यशामध्ये तंत्रज्ञान हा घटक महत्वाचा अधिक ठरतो. त्यानंतर आहे कायदेविषयक पर्यावरण. कायदेविषयक पर्यावरणामध्ये केंद्र व राज्य सरकारने केलेल्या व्यवसायविषयक कायद्यांचा समावेश होतो. व्यवसायविषयक व औद्योगिक कायद्याचे तरतुदीचे पालन सर्व व्यवसाय संघटनांना करावेच लागते. कायद्याच्या चौकटीत राहून आपली दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाला करावा लागतो. प्रत्येक व्यवसायाला कायद्याने घालून दिलेले निर्बंध विचारात घेऊन काम करावे लागते. उदाहरणार्थ IRDA हा कायदा आणल्यामुळे विमा क्षेत्र खाजगी क्षेत्राला खुले झालेले आहे. त्यामुळे विमा क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या या सध्या अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय पर्यावरण. आंतरराष्ट्रीय पर्यावरणामध्ये विभिन्न देशांचे एकमेकांशी विषयी संबंधविषयक असलेले जे पर्यावरण आहे, जागतिक पर्यावरण आहे, या घटकांचा समावेश होतो. देशांतर्गत व्यवसायावर काही घटकांचे परिणाम हे होत असतात. त्या जागतिक घटकांचा समावेश व्यवसायाशी संबंधित होत असून त्यामध्ये जागतिक व्यापार संघटनेची तत्वे, करार व इतर आंतरराष्ट्रीय परिषदा इत्यादी घटकांचा समावेश दिसून येतो. जागतिक व्यापार संघटनेची तत्वे आणि करार यांचा भारतीय व्यवसायाशी दूरगामी संबंध दिसून आलेला आपल्याला लक्षात येतो. उदाहरणार्थ उत्पादन पेटंटचा स्वीकार ज्यावेळी झाला त्यावेळी भारतीय औषध उद्योगावर गंभीर परिणाम त्याचे झालेले दिसून येतात. तसेच जागतिक व्यापार संघटनेचे आयात व गुंतवणूक विषयक उदारीकरणाचा जे कायदेशीर जो घटक आहे त्या घटकामुळे पर्यावरणात वाढ झालेली दिसून येते. यावरून सारांशाने आपल्याला असे सांगता येईल की व्यवसाय पर्यावरणावर परिणाम करणारे बहिर्गत घटक हे व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणामकारक ठरतात, परंतु त्यावर नियंत्रण ठेवणे व्यवसायाच्या हातात नसते. परंतु त्याचा योग्य असा अभ्यास केल्यास त्यावर मात करणे हे शक्य आहे. धन्यवाद.